रोज रोज काय नाश्ता बनवायचा असं विचार करताय? रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला आहे, तर मग आज बनवूया सँडविच. तर कसं बनवायचं आहे चला बघूया. तर हॅलो फ्रेंड्स, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सँडविच. तर सँडविच बनवण्यासाठी इथे मी आधी चटणी बनवून घेतली आहे. चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, लसूण, डाळ असतात ना, डाळ जी असते ती, मीठ, साखर आणि चाट मसाला हे घालून मिक्सरला छान असं बारीक वाटून त्याची चटणी बनवून घेतलेली, ग्रीन चटणी. आणि इथे मी बटाटे असे उकडून घेतलेले. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अशी आपली ही ग्रीन चटणी रेडी झालेली आहे. तर आता आधी आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. तर त्यासाठी इथे कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची इथे एकदम बारीक चॉप करून घेतले, म्हणजे तुमच्या भाजीमध्ये ते असे एकदम छान मिक्स होऊन जातात. मी तुम्हाला असं ते काढून टाकावे लागत नाही, म्हणून एकदम बारीक, म्हणजे कढीपत्तासुद्धा बारीक करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि त्यानंतर मग आता आपण भाजी बनवूया. तर भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे मिरच्या आधी घालायच्या आहेत आणि छान असे त्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. मिरच्या घालून झाल्या की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर ते सुद्धा फोडणीमध्येच घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. सगळं छान असं परतून झालं की 1-2 मिनिटांनी त्यामध्ये थोडंसं जी आपण ग्रीन चटणी बनवली आहे ती थोडीशी त्यामध्ये घालायचं आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कडवटपणा आहे तो चटणीचा निघून जाईल. अशा प्रकारे छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये थोडीशी आपण हळद घालायची आहे, थोडंसं रंग येण्यासाठी. तर हळद घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग जो उकडलेला बटाटा आहे स्मॅश करून घेतलेला तो त्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित पूर्ण जो बटाट्याला जो आपला मसाला जो आहे फोडणी केलेला तो सगळा लागला पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थित सगळा परतून घ्यायचा आहे. आणि आता इथे मी टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची बारीक स्लाईस करून घेतलेली आहे. ती सँडविचसाठी आपल्याला यूज करायची आहे. तर इथे मी ब्रेडला बटर लावून घेते. बटर आधीच काढून ठेवायचं बाहेर जर फ्रीजमध्ये असेल तर, आणि एकदम रूम टेम्परेचरवरचं जे बटर असतं ना ते इथे यूज करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित ब्रेडला लागतं. इथे मी ब्रेडला बटर लावून घेतलं आहे. त्यानंतर ही जी आपण ग्रीन चटणी बनवली आहे ती इथे लावून घेतली आहे आणि त्यावर जो आपण बटाटाची जी भाजी बनवलेली आहे ती छान अशी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे. आणि मग त्यावर जे आपण कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कापली आहे ते व्यवस्थित सगळं घालून वरती त्यावर चाट मसाला घालायचा आहे आणि छान असं आपलं सँडविच रेडी करून घ्यायचं आहे. तर इथे हे जे कांदा, टोमॅटो तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर इथे आपलं हे सँडविच रेडी झालेलं आहे. तर आता त्याला आपण टोस्ट करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेऊया. तर छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला दोन्ही साईडने परतून घ्यायचं आहे. तर इथे मी तव्यावर बटर घातलं आहे, तूप किंवा बटर काही घेऊ शकता, ते घातलं आहे आणि छान असं ते सगळीकडे तव्याला लावून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. आणि जे आपण सँडविचेस रेडी केले ते त्यावर ठेवून द्यायचे आणि वरती त्याला झाकण ठेवायचं आहे. थोडंसं वरती बटरसुद्धा लावायचं आहे आणि त्यावर एक आपण भांडं ठेवायचं आहे झाकून, आणि त्याला एका साईडने छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करायचं आहे, म्हणजे शॅलो फ्राय करायचं आहे. आता हे एका साईडने छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे. आणि मग पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला वरून थोडंसं असं प्रेस करत राहायचं आहे, जेणेकरून ते छान असं दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन होईल असं. आता इथे हे आपलं सँडविच जे आहे ते दोन्ही बाजूने छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. तर आता आपण ते काढून घेऊया
आणि त्याला छान असं कट करून घेऊया. तर हे एक बॅच मी काढून घेतली आहे आणि पुन्हा दुसरी बॅच मी ठेवते. म्हणजे दुसरे 2 अजून मी बनवून घेतले, ते तव्यावर घालून घेतले आणि ते करायला ठेवले. तोपर्यंत हे जे अगोदर जे बनवलेले होते ते आपण कट करून घेऊया. तर इथे हे जे सँडविच आहे ते असं छान असं दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित पकडायचं आहे आणि मधून त्याला कट करायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही आणि सँडविच व्यवस्थित कट होणार. तर अशा प्रकारे हे आपलं सँडविच कट करून घेतलं. त्यावर थोडंसं चीज घालायचं आहे आणि चटणी आणि सॉस बरोबर आपलं सर्व करायचं आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.